भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली। त्यामध्ये युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांना भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली। याशिवाय राज्यातील प्रत्येक विभागाच्या उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष, प्रवक्ता यांच्याही नावांची घोषणा झाली। दरम्यान कोल्हापूर महापालिका निवडणुकीत पक्षाचा आदेश मान्य करत संयम दाखवल्याचं बक्षीस म्हणून कृष्णराज महाडिक यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली। त्यामध्ये मुख्य प्रवक्ता म्हणून मुंबईतून नवनाथ बन यांची नियुक्ती झाली, तर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कौडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, सुजय विखे, प्रिया शिंदे, अर्चना पाटील चाकूरकर, चैतन्य बापू देशमुख यांचा समावेश आहे। याशिवाय युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याकडे भाजप नेतृत्वानं महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। कृष्णराज महाडिक यांना युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले। कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पक्षाचा आदेश मान्य करून कृष्णराज यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती। पक्षादेश मान्य केल्याचं फळ म्हणून आता कृष्णराज यांच्यावर युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। यापुढे युवकांना विधायक कार्यासाठी संघटित करू आणि पक्षाची लोकहिताची ध्येय धोरणं आणि निर्णय जनमानसांपर्यंत पोहोचू असं कृष्णराज महाडिक यांनी म्हटलंय। जास्तीत जास्त तरुणांना भाजपमध्ये सहभागी करून घेऊ, तरुणांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचू असंही त्यांनी नमूद केलं। या निवडीबद्दल कृष्णराज महाडिक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय।